बाराम पाटील साहेब, आमच्या ताई मानसीताई, तसेच जिल्हा चिटणीस सुरेश खैरे साहेब आणि तालुका चिटणीस आमचे प्रकाशजी म्हात्रे, सर्व नगरसेवक, या सर्व नगरसेवकांच्या उमेदीने आणि एक तरुण उमेदवार म्हणून मला ही संधी दिलेली आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला स्वतःचा अनुभव, एक रायगड जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो, सभापती होतो आणि आत्ता पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून काम करतो. आणि आपण जर पाहिलं, ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाहिलं आपण तर या स्थानिक ग्रामीण भागातला आणि शहरीकरणाचा प्रश्न महत्त्वाचं मांडणारा लोकप्रतिनिधी पाहिजे असतो. आणि या लोकप्रतिनिधीसाठी मी स्वतः दोन्ही मला अनुभव असल्या कारणाने लक्षात, जिल्हा परिषदेचा अनुभव असणार, ग्रामीण भागातला मला अनुभव आहे, शहरीकरणामध्ये नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता आता पनवेल महानगरपालिकेचा असल्या कारणाने या दोन्ही याचं मला ज्ञात असल्यामुळे आज पक्षाने आणि आमच्या संघटनेने माझ्यावर विश्वास टाकून ही उमेदवारी दिलेली आहे. आपल्याला रायगडचा इतिहास माहीत असेल, उमरखेडमधले 1661 सालमधली आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावलं आहेत. इथे मोठी संख्या असलेली सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं गणबी काव्यामध्ये अनेक युद्ध जिंकले, त्या धर्तीवर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मावले आहेत. कमी संख्या असली तरीसुद्धा आम्ही याच्या समोर जाण्याची ताकद ही फक्त भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आहेत. आज जर पाहिलं, जरी माझा फॉर्म भरलेला असला तरी माझ्या फॉर्ममध्ये नामनिर्देशन अर्जामध्ये काँग्रेसच्या सह्या आहेत, माझ्या याच्यामध्ये शिवसेनेच्यासुद्धा सह्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणून त्यांच्यासुद्धा सह्या आहेत. याचा अर्थ असा आहे का शेतकरी कामगार पक्षावर विश्वास टाकणारे हे सर्व संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि भारतीय शेतकरी कामगार पक्षाने याच्यासाठी आम्हाला ही ताकद दिलेली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा एक इतिहास आहे का, भारतीय शेतकरी कामगार पक्षामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यावेळी लोकसभेला कोणतीही पार्श्वभूमी नसताना 1994 साली इथे माजी मुख्यमंत्र्याला पाडण्याची कला ही भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केलेली होती. तसं जर पाहिलं तर इथेची 2 आमदार असताना 2000 साली जयंत पाटील साहेब आमचे जे सरचिटणीस आहेत पक्षाचे, हे 4 वेळेला विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत. तसे इथे आम्ही एकाच तालुक्याचे असताना आमदार बाराम पाटील साहेब, जिल्हा परिषद सदस्य हे मनाने काम करत असतात. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जे जिल्हा चिटणीस आमचे आहेत सन्माननीय, बघा आता आमच्याकडे फक्त 45 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती म्हणून आमच्याकडे पक्षाचे नगरसेवक आहेत. परंतु आमच्या पक्षाची ताकद तुम्हाला अगोदरच सांगितलं मी, काहीच अस्तित्व नसताना आम्ही त्या खासदारांना पाडण्याचा यशस्वी झालो होतो, म्हणजे माझ्या मुख्यमंत्र्यांना पाडण्याचा यशस्वी झालो होतो. आमच्याकडं कोणतंही हे नसताना, मतदार नसतानासुद्धा आम्ही ते विधान परिषदेचे माननीय आमदार बाराम पाटील साहेबांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला होतो. त्यात धरतो शेतकरी कामगार पक्षाने एखादा फॉर्म भरतो आहे, याचा अर्थ आपण समजून घ्या का सर्वांचं सहकार्य आम्हाला पूर्णतः मिळेल अशा अपेक्षा धरून आम्ही माझी उमेदवारी दिलेली आहे. मी 100% मागे अर्ज घेणार नाही. फक्त इतका पक्षश्रेष्ठीचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून आम्ही आलेलो आहोत आणि त्या आदेशाद्वारेच आम्ही अर्ज भरलेला आहे. आणि 100% शेतकरी कामगार पक्षाने एकदा एंट्री घेतली का ती मागं घेत नाही, आपल्याला इतिहास माहिती आहे. शिक्षक आमदार केलेला आहे, त्या धर्तीवरच शेतकरी कामगार पक्ष, भारतीय शेतकरी कामगार पक्ष एकदा निर्णय घेतलं का त्या निर्णयाबद्दल सर्व कार्य आम्ही काकरूज आहोत. यहाँ का भ्रष्टाचार मुक्त करने के लिए काकरूज जैसा हम लोग यहाँ का भ्रष्टाचार मुक्त करने के लिए मेरे को खड़ा किया है. और तुम बोल रहे आघाडी किसके पास, आम्ही शेतकरी कामगार पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे. आणि शेतकरी कामगार पक्षाचा उद्देश एकच आहे, इथे चाललेले भ्रष्टाचार आपण पाहतात. जे उमेदवार आहेत त्यांचे ज्या तुम्ही नाव घेतलं, मी नाव घेत नाही आहेत, पण ज्यावेळी सामना समोरासमोर येईल त्यावेळी आमचे ज्येष्ठ नेते आहेत सन्माननीय जयंत पाटील साहेब यांच्या चिटणीस मंडळ जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हा सर्वांना अंतिम असतो आणि याच्याप्रमाणे आम्ही तो निर्णय घेणार आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.